हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पुन्हा एकदा एक रसमलाईचा 2 किलोचा खूप छान असा डिझायनर केक पाहणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बऱ्याच डिटेल्स मी देणार आहे, कितीला विकला काय हे सगळं सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 2 किलोचा केक बनवण्यासाठी इथे मी 8 इंचाचं आणि 5.5 इंचाचं असे 2 टीन वापरले आहेत। त्यानंतर इथे मी जे बॅटर बनवले 2 किलोचं ते 8 इंचाच्या टीनमध्ये आणि 5.5 इंचाचं टॉल टीन आहे, त्यामध्ये मी टाकून घेतलं होतं आणि दोन्हीही छान असे बेक करून घेतलेत। रसमलाईचा केक बनवण्यासाठी स्पॉन्जमध्ये मी रसमलाईचा इसेन्स आणि थोडासा येलो कलर वापरलेला आहे। खूप छान केक होतो रसमलाईच्या क्रशपासून सुद्धा। हे क्रश जे आहे तर ते मोराचं आहे आणि फक्त मोराचं मला रसमलाईचाच क्रश प्रचंड आवडतो। खूप छान आहे हे क्रश, याने केकची टेस्ट खरंच छान होते। आणि मी एक इसेन्स वापरते, 1000 रुपयांची बॉटल आहे ती। मी मागेही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, तर ते सुद्धा इसेन्समुळे सुद्धा स्पॉन्जला एक परफेक्ट टेस्ट येते। मला कमेंट करा, ते इसेन्सची बॉटलसुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवेल, अगदी प्राईस सकट। तर आता हा मी क्रमकोट केला आहे आणि याच्यावरती आपल्याला जो ठेवायचा आहे तो मी 5.5 इंचाच्या टीनमध्ये बनवून घेतला आहे। त्याचेसुद्धा 3 लेयर्स करणार आहे आणि त्याचीसुद्धा सेम पद्धतीने मी फिनिशिंग बनवून घेणार आहे। फक्त क्रमकोट केलेले आहेत मी दोन्हीही केक आणि दोन्हीही क्रमकोट करून डीप फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून आपले केक जे आहेत ते छान सेट होतील आणि मग नंतर आपल्याला फायनल फिनिशिंगला रेडी होतील। तर आता ही ऑर्डर आली होती ती आपल्या जवळच्याच लोकांकडून होती, अगदी शेजारच्याच म्हटलं तरी चालेल, म्हणजे आपल्या शॉपच्या जवळ त्यांचं शॉप आहे आणि तिथून त्यांनी ऑर्डर दिली होती। तर आता त्यांचा आधी असा फोन आला की आम्हाला फोटो केक हवा आहे आणि तुम्ही फोटो केक बनवाल का? तर मी सांगितलं की फोटो केक एकतर कट करूच नये बड्डेच्या दिवशी, आणि जर हवा असेल तर मी फोटोवाल्याकडनं डायरेक्टली जो फोटो प्रिंट असते तर ती काढून घेते आणि मग तुम्ही कट करा केक साईडने। नंतर केकची प्रिंट वरचेवर अलगद काढून ठेवा बाजूला, कारण ती कट होणार नाही। जो आपण फोटो घेतो फोटो स्टुडिओमधून आणि तो तुम्ही बाजूला काढा आणि मग केक कट करा, म्हणजे केकही कापला, म्हणजे फोटो कापला जायचा नाही। ऐन बड्डेच्या दिवशी लोक फोटो कापतात, मला तर हे अजिबात पटत नाही। तुम्हाला काय वाटतं? मी स्वतः होमबेकर असून मी सजेस्ट करते की फोटो केक नका घेऊ, बड्डेच्या दिवशी फोटो कापू नये। आणि घ्यायचाच असेल तर हा फोटो स्टुडिओमध्ये जे कॉपी मिळतात आपण जे फोटो काढतो पासपोर्ट साईजचे, डायरेक्टली ती आणायची, जी साईज आपल्याला पाहिजे, 1 किलो अर्धा किलो, साधारणतः 50-100 रुपयांना तेही देतात। फक्त ती इडिबल नाही, ती ठेवायची आणि कट करायच्या अगोदर काढून घ्यायची किंवा साईडने कट करायचा, सेलिब्रेशन करायचं आणि जेव्हा आपण लोकांना केक वाटतो ना पीसेस करून, तेव्हा तो साईडला न्यायचा किचनमध्ये वगैरे आणि तेव्हा पीसेस करून मग वाटून द्यायचा, तेव्हा अलगद ती प्रिंट काढून घ्यायची। मी तर आता सध्या असं सजेस्ट करते, तसंच याही कस्टमरला सजेस्ट केलं, त्यांनाही ते पटलं विशेष म्हणजे। आणि आपल्या शेजारीच त्यांचं शॉप आहे, त्याच्यामुळे मग त्यांना इतकं फारसं काही पटवायची गरज पडली नाही। आणि आता त्यांनी मग ते मला म्हटले की तुमच्याकडचे फोटो पाठवा, म्हणून मी माझ्या गॅलरीतले जेवढे होते तेवढे सगळे फोटो ट्रेंडिंग त्यांना पाठवले आणि मग त्यांनी मला हा सजेस्ट केला आणि हाच कलर त्यांना हवा होता। तर आता हा खालचा झाला आहे 1.5 किलोचा आणि वरचा आहे अर्धा किलोचा, टोटल 2 किलोचा केक आहे रसमलाई फ्लेवरचा आणि खूप छान झाला होता केक। पुढे जाऊन फायनलसुद्धा तुम्हाला दाखवतेच आणि तुम्हालाही केक नक्कीच आवडेल। तर आता हा केक जो आहे तर कलर जो आहे त्यात मी थोडासा पिंक आणि थोडासा येलो असा कलर मी वापरलेला आहे, त्याच्यामुळे असा पीच कलर तयार झाला आहे, अगदी लाईट, खूप छान दिसतो हा कलर। तुम्हाला घरातसुद्धा खूप सारे कलर्स आणायची गरज नाही, 1-2-4 कलर आणले की त्यापासून तुम्ही वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स करू शकता। आपल्याला लहानपणी असायचं ना चित्रकलेच्या वहीमध्ये मागच्या पेजवरती असायचं कोणकोणते कलर मिक्स केले की कोणते कलर तयार होतो, तर अगदी तसंच फॉर्म्युला इथे सुद्धा यूज केला तरीही चालेल। तर आता तुम्ही मागे एकदा कमेंट केली होती की ताई खूप कलर टाकला, तर लिक्विड कलर थोडा जास्तच टाकावा लागतो, त्याशिवाय कलर येत नाही आणि लिक्विड कलर जास्त कॉन्सन्ट्रेटेड नसतो, त्याच्यामुळे थोडा जास्त टाकला तरी त्याचं काही कडवट वगैरे लागत नाही, त्याची चिंता करू नका। तर दोन्ही केक मी छान फिनिशिंग केली आहे, अगदी सुंदर अशी शार्प एजेस वगैरे केलेले आहेत आणि अलगद हा केक उचलून मी त्या केकवरती ठेवूनसुद्धा दिला आहे बोलता बोलता। तर बघू शकता खूप छान असा केक झाला आहे आणि त्यानंतर मग बॉर्डर तयार करून घेतलेली आहे। तर नूरचं 21 नंबरचं नोझल घेतलं आहे मी, मोदक नोझल, आणि त्यानेच ही बॉर्डर तयार केलेली आहे आणि केक जो आहे तर तो बघता बघता फायनल रेडीसुद्धा झाला आहे। आता सध्या ट्रेंडिंग असणारं मटेरियल म्हणजे आपल्याकडे आहे जे बॉल्स, फ्लावर्स वगैरे जे नॉन इडिबल येतात ते। त्या अगोदर हा सिल्वर कलरचा स्प्रे माझ्याकडे होता आणि तो मी इथे
यूज केलेला आहे. तर आता वरद होता माझ्यासोबत केक बनवताना, तर तो म्हटला मम्मी हा स्प्रे नाहीच, कलर नाही चांगला दिसत. म्हटलं तू नको टेन्शन घेऊस, त्यांना जी डिझाईन पाठवली त्यामध्ये ही डिझाईन होती म्हणून मग मला तसंच करावं लागला. तर आता माझ्याकडे हे सिल्वर फॉईल पेपर आहे, यामध्ये गोल्डनसुद्धा येतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल्डनसुद्धा वापरू शकता. मी सिल्वर फॉईल पेपर वापरला आहे, सिल्वर कलरचे काही बॉल्स वापरलेत आणि खूप छान असा केक रेडी केलेला आहे. तर बघा बोलता बोलता केक झाला आहे सुद्धा. आता तुम्हाला बोलता बोलता दिसतोय, पण मला त्याच्यामागे खूप सारे एफर्ट्स आहे. त्यातल्या त्यात शूट करायचं म्हटलं की खूपच आहे. तर मी शक्यतो कस्टमरला सजेस्ट करत नाही, मी होम बेकर असून तुम्ही फोटो केक घेऊच नका, म्हणजे कट करू नका असं सांगते. पण कोणाला जे ऐकणारे कस्टमर आहेत त्यांना, ज्यांना नाही आम्हाला पाहिजेच, मग त्यांना मात्र करून देते, तिथे आपलाही विलाज नसतो. पण मला तर या गोष्टी पटत नाही. तुम्हाला पटतात का मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका. तर आता बॉल्स मी काही लावलेत आणि काही बटरफ्लाय होते माझ्याकडे, पिंक कलरचे नव्हते म्हणून मग मी ब्ल्यू कलरचे लावलेत. हे बघा, आता मी असते खेड्यातून आहे, माझ्याकडे लगेच तर मटेरियल अवेलेबल नसतं. मी जे मागवून ठेवते त्यातलं जे मॅच होईल, मला जे जसं जमेल, जसं छान वाटेल ते मी करते आणि कस्टमरला बनवून देते. पण तुम्हाला हा केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. कस्टमरला तर आवडलाच. आणि ह्या केकचे मी घेतलेले आहेत 1300 रुपये, 1200 केकचे आणि 100 रुपये डेकोरेशनचे. तर चला भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये.